नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत। मित्रांनो, आजचा विषय मोठा गंभीर आहे। महाराष्ट्रातल्या राजकीय संस्कृतीचा एन्काउंटर झाला आहे का? महाराष्ट्र रक्तरंजित होणार आहे का? महाराष्ट्राच्या राजकारणात रक्ताचे सडे पडणार आहेत का? कायदा आणि सुव्यवस्थेची पूर्णपणे वाट लागणार आहे का? सर्वसामान्य माणसाला सुरक्षितता मिळणार आहे का? आणि हा जो रक्तपात, ही खूनबाजी, ही गुंडगिरी, ही माफियागिरी, ही केव्हा थांबणार आहे? लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे मुख्यतः मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका या सगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत। आणि निवडणुकांच्या पूर्वीच जर एवढा रक्तपात होणार असेल तर महाराष्ट्रात निवडणुकांच्या वेळी प्रत्यक्ष काय होईल? महाराष्ट्रात बिहार होईल का? उत्तर प्रदेश होईल का? की ज्या ठिकाणी कट्टे घेऊन, पिस्तूल घेऊन, रायफल घेऊन, एके गन्स घेऊन हे पूर्णपणे तिथे गुंडांचं साम्राज्य उत्तर प्रदेश, बिहारसारख्या राज्यामध्ये अस्तित्वात होतं, हे आपण वर्षानुवर्ष पाहत आलेलं आहे। नामचीन गुंड, त्यांची नावं त्या उत्तर प्रदेशमधली, त्याच्यावरती सिनेमे आलेले आहेत। आणि आपल्याला असं वाटायचं की उत्तर प्रदेश, बिहारमध्येच या गोष्टी होतात, पण त्या आता तुमच्या दारात येऊन ठेवलेल्या आहेत। त्याचं पहिलं उदाहरण म्हणजे गेल्या काही दिवसात अशोक मोहोळ जो गुंड, अत्यंत कुविख्यात गुंड, त्याची हत्या रस्त्यामध्ये झाली, सगळ्यांच्या समक्ष झाली। आणि जी हत्या झाली त्यानंतर त्या अशोक मोहोळला भेटायला भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे गेले आणि त्यांना देशभक्त अशा पद्धतीने संबोधलं आणि सगळीकडे ठिकठिकाणी बॅनर्स लागले अशोक मोहोळचे की तो देशभक्त असल्याचं। सत्ताधारी पक्षाने अशा प्रकारे त्याचा गुणगौरव केला। आता तेवढंच एक राहिलं की त्याला काही पुरस्कार देत आहेत की नाही हे बघायचं। या अशोक मोहोळला मरणोत्तर त्याचा काही सन्मान होणार आहे का माहीत नाही मला। त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर कुठली महत्त्वाची घटना घडली तर गणपत गायकवाड जो भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे, त्यांनी पोलीस स्टेशनातच, पोलीस ठाण्यात, पोलीस अधिकाऱ्याच्या समोरचा जो शिंदे सेनेचा जो शहर प्रमुख कल्याणचा, त्याच्यावरती गोळीबार केला। 6 गोळ्या त्यांनी त्याला मारल्या आणि त्यांनी सांगितलं की गणपत गायकवाडने की माझ्या मुलाला धक्काबुक्की करण्यात आली, दादागिरी करण्यात आली पोलीस स्टेशनामध्ये आणि मला एका जमिनीच्या व्यवहारामध्ये मला धमक्या दिल्या जात आहेत, माझे पैसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अडकलेले आहेत, असा थेट आरोप त्यांनी केला। त्या गणपत गायकवाडला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याला शिक्षा होईल, काय होईल मला माहीत नाही, न्यायालयाचे ठरवेल। पण गणपत गायकवाडची देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर ते बॅनर्स लागलेले होते अनेक ठिकाणी। फडणवीस आणि त्यांचे एकाच पक्षात असल्यामुळे जवळचे संबंध असणार आणि फडणवीसांनी एवढं होऊनसुद्धा त्यांनी त्याबद्दल जर एखाद्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या एका आमदाराने असा जर गोळीबार केला असता तर फडणवीसांनी आकाश पाताळ एक केलं असतं। पण फडणवीस तशा प्रकारचे बोलले नाहीत, कायदा आपलं योग्य काम करेल, पोलीस तपास करत आहेत वगैरे वगैरे त्यांनी सांगितले। त्यानंतर 40गावमध्ये रिपोर्ट झाली घटना की भारतीय जनता पक्षाच्या एका नगरसेवकावरतीच गोळीबार करण्यात आला आणि काही तास उलटल्यात तोच मुंबईमध्ये बोरिवली दहिसर परिसरात तिथले आमदार विनोद घोसाळकर जे आहेत, शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर नेते, कट्टर सैनिक, केवळ त्या परिसरातच विनोद घोसाळकरांना ओळखलं जात नाही तर अनेक ठिकाणी म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये अन्यत्र शिवसेना वाढवण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केलेले आहेत
हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. विनोद घोसाळकर हे मुंबईमधलंच नव्हे तर महाराष्ट्रातलं एक मोठं नाव आहे. त्यांना सगळा महाराष्ट्र ओळखतो. आणि त्यांचाच मुलगा जो अभिषेक घोसाळकर, त्याची फेसबुक लाईव्ह करत असताना काल हत्या झाली. ज्यांनी ती हत्या केली तो मॉरिस हा सुद्धा फेसबुक लाईव्हमध्ये आला होता. त्यांनी घोसाळकरांना म्हणजे अभिषेक घोसाळकरांना जे नगरसेवक होते त्यांच्या पत्नीसुद्धा नगरसेवक म्हणून त्यांना त्या भागात फार ओळखलं जातं. संपूर्ण घोसाळकर घराण्याबद्दल बोरिवली दहिसर परिसरामध्ये आदर व्यक्त केला जातो. त्यांची प्रचंड लोकप्रियता आहे हे आपण विसरता कामा नये. शिवसेना वाढवण्यामध्ये त्यांच्या कुटुंबाचा वाटा आहे. आणि विनोद घोसाळकरांना उतार वयामध्ये अशा प्रकारचा पुत्रवियोग सहन करणं, पुत्रवियोगाचं दुःख सहन करायला लावणं हे अतिशय क्लेशदायक आहे. आणि त्यांच्या अभिषेकच्या त्यांना दोन अपत्य आहेत ते पोरके झालेले आहेत. आणि आजचा जो संपूर्ण जो सीन आहे म्हणजे त्या ठिकाणी घोसाळकरांचे असंख्य कार्यकर्ते गोळा झाले होते. शोकाकुल चेहरे, स्त्रिया तर अक्षरशः रडत होत्या. कोणालाही दुःख आवरता येत नव्हतं. आणि हे कशासाठी झालं आहे? दोघांमध्ये काही मतभेद होते आणि घोसाळकरांनी अभिषेकने त्या मॉरिस हा जो गुंड आहे म्हणून प्रसिद्ध आहे त्याच्यावरती काही गंभीर आरोप केले होते. आणि त्यानंतर त्याला तुरुंगात जायला लावलं. तो राग मनात बाळगून त्यांनी अभिषेकला बोलवलं, सापळा रचला आणि त्याची हत्या केली. आणि नंतर स्वतःला सुद्धा गोळ्या घालून संपवलं. आता प्रश्न असा आहे की याला राजकीय हत्या म्हणायचं का? तर राजकीय हत्या आहेच. कारण अभिषेक घोसाळकर राजकारणात आहे. मॉरिसला सुद्धा राजकीय अम्बिशन, निवडणूक लढवण्याची महत्त्वाकांक्षा होती. त्यामुळे ही राजकीय हत्या आहेच. पण आता असं सांगितलं जात आहे की वैयक्तिक वैमनस्यामधून ही हत्या झाली. आणि त्याला सरकार कसं जबाबदार आहे? सरकारचा काय संबंध इथे? असा युक्तिवाद देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहेत ते करतात. आता बघा, अनेक ठिकाणी महाराष्ट्रात, देशात ठिकठिकाणी वैयक्तिक हेवेदावे असतील, स्पर्धा असतील, त्याच्यातनं जर अशा हत्या घडायला लागल्या. उद्या समजा असं झालं की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागली. एका पक्षाच्या व्यक्तीला नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवायची, एका पक्षातल्या एका माणसाला. दुसऱ्याला ते तिकीट हवं आहे आणि त्याला ते मिळालं नाही, त्यांनी त्या नगरसेवकाची हत्या केली. तर त्याला वैयक्तिक वैमनस्य म्हणायचं का? वैयक्तिक वैमनस्य, शत्रुत्व, स्पर्धा असतेच. पण मग ती हत्या झाली तर त्याला राजकीय हत्या म्हणायचं की नाही त्याला? म्हणजे हा मोठा एक गुन्हा झालेला आहे. आणि त्यात आमची काही जबाबदारी नाही. ते दोघं बघून घेतील, ते आमचा काही संबंधच नाही असं करून हात वर करण्याची जी भूमिका आहे ती देवेंद्र फडणवीस गृहमंत्री वठवत आहे. उदय सामंत जे राज्याचे उद्योगमंत्री आहेत आणि आता एकनाथ शिंदेंचा मोठा विश्वास संपादन केला आहे. बरं, हे यांचा शिवसेनेचा काय संबंध? ते राष्ट्रवादीतनं आलेले शिवसेनेमध्ये आणि संधी साधूपणा करत ते एकनाथ शिंदेंबरोबर गेले. आज एकनाथ शिंदेंचा वाढदिवस आहे. मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. त्याने आनंद व्यक्त करावा. पण महाराष्ट्राची जनता मात्र आज आनंदात नाही. घोसाळकरांचं कुटुंबीयच नाही तर त्यांचे मतदार असतील, त्या परिसरातले लोक, एवढंच नव्हे तर महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य कुटुंबातले लोक आज त्यांना दुःख झालेलं आहे. काय चाललं आहे महाराष्ट्रामध्ये? अभिषेक घोसाळकर एक तरुण तडफदार युवा सेनेचा कार्यकर्ता, नेता, आणि त्याला असं अतिशय आनंदात होता. तो फेसबुक लाईव्ह करत असताना अचानकपणे डाव साधून गोळ्या घालणं आणि एका संपूर्ण कुटुंबावरती संकट आणणं. शिवसेना हे सुद्धा एक कुटुंब आहे, त्याच्यावरती संकट आणणं हे अतिशय वाईट आहे. आणि केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं वरती असा संकट उडवलं म्हणून नाही, कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्यावर, नेत्यावरती अशा प्रकारचे वार होऊन
एक प्रकारे कारस्थान रचून कपट करून अशा प्रकारचा हल्ला होणं हे भयंकर आहे. आणि महाराष्ट्रामध्ये राजरोसपणे अशा ज्या सातत्याने घटना होत असतील तर त्याच्याबद्दल चिंता व्यक्त केलीच पाहिजे. मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्र गुन्हेगारी बाबतीत देवेंद्र फडणवीस होते तेव्हासुद्धा गुन्हेगारी बाबतीत तो महाराष्ट्राचा नंबर हा खूप पुढे होता. म्हणजे देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा सगळं आबादी आबाद होतं असं मुळीच म्हणायचं कारण नाही आहे. तुम्हाला सांगतो, आता शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो हा जो आहे, जो केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे, त्यांनी म्हटले की 8,218 केसेस या महाराष्ट्रामध्ये गुन्ह्याच्या केसेस नोंदवल्या गेल्या 8,000च्या वर. आणि उत्तर प्रदेशनंतर गुन्हेगारीबाबत महाराष्ट्राचा क्रमांक लागला होता. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना 2016 साली सुद्धा फडणवीस CM होते तेव्हा उत्तर प्रदेश, मग मध्य प्रदेश आणि नंतर महाराष्ट्राचा नंबर होता. देशातले 8.8% गुन्हे हे महाराष्ट्रात नोंदवले गेले होते, हे आपण लक्षात ठेवा. म्हणजे आणि याच्यामध्ये रेप केसेसमध्ये सुद्धा महाराष्ट्र 4थ्या क्रमांकावरती आहे. आणि त्यामुळे शिंदे फडणवीस हे सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, आबादी आबाद आहे, सुख शांती नांदी आहे. हा सगळा बोगस प्रचार आहे. फडणवीस आज काय म्हणाले? ते म्हणाले की उद्या गाडी खाली कुत्र्याची पिल्लं आली तरीसुद्धा देवेंद्र फडणवीस त्याला जबाबदार आहे असं माझे विरोधक म्हणते. अरे रे रे, फडणवीस कुठली भाषा वापरत आहे? नरेंद्र मोदी यांची किती कॉपी कराल तुम्ही? किती त्यांची भक्ती कराल तुम्ही? मोदीजींनी अशाच प्रकारचं कुत्र्याच्या पिल्लासंबंधीचं तुम्हाला आठवत असेल, त्यांनीच नाही त्यांच्या मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्यांनी सुद्धा हे अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं होतं. मोदीजींनी दुसऱ्या प्रकारची वक्तव्य केली होती, पण सिंग हे जे माजी लष्कर प्रमुख आणि मंत्री असतात त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं आणि त्याच्यावरती भरपूर टीका झाली होती. तुम्ही अशा प्रकारचं ज्याला ट्रिव्हिलायझेशन म्हणतात, सवंगीकरण करू नका. आज तुमच्या राज्यामध्ये मी तुम्हाला आकडेवारी सांगितली की कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती गंभीर आहे. देवेंद्र फडणवीस म्हणतायत की आता आम्ही शोध घेतोय की हे पिस्तूल हे त्या मॉरिसकडे आलं कुठून, पिस्तुलाचे हे परवाने कशा प्रकारचे मिळतात, ते देताना काय काळजी घेतली पाहिजे याचा आम्ही आता विचार करू. मग इतके दिवस का नाही विचार केला तुम्ही? जर एवढे कर्तव्यदक्ष आणि कार्यतत्पर आहात तर इतके दिवस का नाही विचार केला? जेव्हा ललित पाटीलचं प्रकरण घडलं, ससूनमधनं तो पळाला, तेव्हा सुद्धा त्या सगळ्याचा खापर, त्याच्या लिंक्स शिवसेनेशी कशा आहेत, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेत्यांशी कसा आहे, ते तो मातोश्रीवर कसा तो शिवसेनेचा काय शाखेमध्ये शाखा प्रमुख आहे किंवा कार्यकर्ता आहे शिवसेनेचा, हे दाखवण्याचा कसा प्रयत्न करण्यात. म्हणजे आपल्यावरती ओढवलं, आपली नालायकी अकार्यक्षमता ही सिद्ध झाली तर त्याचं खापर दुसऱ्यावरती फोडायचं असं चाललं. बघ, ललित पाटील याच्या प्रकरणात सत्ता तुमची आहे ना आता, मग ललित पाटील ससूनमधनं सटकला कसा? त्याला तिथे अनेक जण त्याचे सहकारी कसे काय भेटत होते, तेव्हा तुमचे पोलीस झोपले होते का? ससून हॉस्पिटलच्या डीनना निलंबित का नाही करण्यात आलं? त्यांच्यावर कठोर कारवाई का नाही करण्यात आली? तुम्ही म्हणत होता ना कठोर कारवाई करू. काय कारवाई केली त्यांच्यावर? तुम्ही कुठली कारवाई केली तुम्ही? पण नितेश राणे हे अतिशय अतिरेकी वल्गना करतात, अल्पसंख्याक समुदायाच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करतात, विखारी वक्तव्य करतात. काय केलं तुम्ही त्यांच्यावर? कुठली कारवाई केली? सतत म्हणतात की आम्ही सूत्रधारावर पकडू, मुसक्या बांधू, मुसके आवळू, हे खपवून देणार नाही. काय केलं प्रत्यक्ष तुम्ही? गृहमंत्री म्हणून तुम्ही संपूर्णपणे अपयशी ठरलेला आहात. आज जर उद्धव ठाकरे यांचं सरकार असतं तर देवेंद्र फडणवीस यांनी छाती अशी करून असं बोलले असते, अशा आक्रमकपणे.
काय चाललंय राज्यामध्ये, कशी वसुली चालली आहे, कशी गुन्हेगारी चालली आहे, कसे लुटारूपणा चालला आहे, कशी खूनबाजी चालली आहे. मग आता काय चाललं आहे? आता अनेक गुंड जर वर्षावर जात असतील आणि त्याचे फोटो किंवा त्याचे पुरावे सादर होत असतील तर वर्षाची सिक्युरिटी सुरक्षा व्यवस्था कोणी चेक करत नाही. अशी माणसं जाऊ कशी शकतात? किंवा मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव जे खासदार आहेत श्रीकांत शिंदे, त्यांना हेमंत दाभेकर हा गुंड जो अतिशय गंभीर प्रकरणामध्ये जो तुरुंगात जाऊन आलेला आहे, तो त्याला त्या श्रीकांत शिंदेना भेटतो कसा आणि कशासाठी भेटतो तो? आणि मग ती भेट झाल्यानंतर मग त्यांचा जो शिंदे सेनेचा युवा सेनेचा ज्यांनी ही भेट घडून आणली त्या पदाधिकाऱ्याला हटवलं जातं. याचा अर्थ चूक झाली म्हणूनच तुम्ही त्या पदाधिकाऱ्याला हटवलं ना. संजय राऊत अनेक गुंड हे कसे भेटीला जात आहेत, त्यांचे फोटो प्रसिद्ध करत आहेत. समजा असं धरून उद्या हे उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, कोणालाही कोणी भेटत असेल, परंतु मंत्रालयामध्ये सुद्धा एक गुंड रील करतोय आणि मंत्रालयात जातोय, हे जर दिसत असेल तर हे गंभीर गोष्ट नाही आहे. या ही गंभीरपणे घेतली पाहिजे. पण गंभीरपणे न घेता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावरती त्यांना फक्त टार्गेट करणं हे चाललेलं आहे. मग तपास यंत्रणांच्या माध्यमातून रवींद्र वायकर असतील, त्यांचे कोकणातील आमदार असतील, अन्य नेते असतील, त्यांच्यावरती तपास यंत्रणेच्या माध्यमातून दबाव आणायचा आणि त्यांना आपल्याकडे खेचायचा प्रयत्न करायचा. सतत बातम्या सोडायच्या की उद्धव ठाकरेंचे अनेक सहकारी आमच्याकडे येणार आहेत आणि मग त्यांना धमक्या द्यायच्या, प्रेशर खाली आणायचं त्यांचं. हे काय चाललेलं आहे? आता नितीन देशमुख जे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अत्यंत मजबूत तगडे नेते आहेत, त्यांनी आज असा आरोप केला आहे. त्यांना तुम्हाला आठवत असेल की त्यांचं अपहरण करण्यात आलं होतं, नंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. ते म्हणाले की माझा गेम करण्याचा प्रयत्न होता आणि त्याबाबत त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं आणि असा प्रयत्न होता, अशी ही गोष्ट मला शिंदे गटातल्याच एका नेत्यांनी सांगितलं. असं गंभीर आरोप फडणवीसांवरती नितीन देशमुखांनी केला. बघा कशा प्रकारचे आरोप केले जात आहेत, कशा प्रकारची वस्तुस्थिती आहे. आणि देवेंद्र फडणवीस, तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर द्या. नाना पटोले असतील, संजय राऊत असतील, अनेक नेत्यांचे फोन टॅपिंगचे प्रयत्न झाले. रश्मी शुक्ला ज्या DGP आहेत त्यांनी हे प्रयत्न केले असे आरोप करण्यात आले. रश्मी शुक्ला यांची चौकशी झाली आणि त्यांना नेहमीप्रमाणे क्लीन चिट मिळाली आणि आता त्या म्हणतात त्या DGP झाल्या महाराष्ट्रात. मग त्यावेळी गुप्तचर विभागाच्या अधिकारी होत्या. आता त्या असं म्हणतायत की पोलिसांवरचा जनतेचा विश्वास कमी झाला आहे. कबूल केलं त्यांनी आणि याच्यामध्ये आम्ही दुरुस्ती करू, आम्ही याच्यामध्ये सुधारणा घडवू असं त्या म्हणतात. पण सुधारणा घडवू असं आश्वासन देणाऱ्या रश्मी शुक्ला यांच्यावरतीच राजकारण्यांचा, विरोधी पक्षांचा, सर्वसामान्य माणसाचा कितपत विश्वास आहे? आणि मग त्यांनी आपली चूक कबूल केली का? याच्यामध्ये विश्वास राहिला नाही. म्हणजे तुमच्यासारख्यांनी काय उद्योग केले हेही मीडियामधनं समोर आले. तपास यंत्रणा पूर्णपणे एखाद्या पक्षाच्या शाखेप्रमाणे कशा वापरल्या जातात हेही समोर आलेलं आहे. एखाद्या नेत्याची बदनामी करण्यासाठी तुमच्याच भारतीय जनता पक्षाच्या किरीट सोमय्या कशा प्रकारचे आरोप करत असतात, हिसाब तो देनाही होगा. आणि मग तुमच्याकडे आल्यावरती ते आरोप थांबवले जातात. पण आज तो विषय नाही. आज विषय जो आहे तो अतिशय गंभीर आहे आणि आपल्याकडची राजकीय संस्कृती, मी असं तुम्हाला सांगतोय की पूर्वीसुद्धा वेगवेगळे पक्ष होतेच ना, पण आज पक्ष फोडून देवेंद्र फडणवीसांनी मोदी आणि शहा यांच्या इशाऱ्यानुसार किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी 2 पक्ष फोडले
आणि प्रचंड चुरस निर्माण झाली. एवढं करून सुद्धा महायुतीला लोकसभेमध्ये कमी जागा मिळणार आणि महाविकास आघाडीला जास्त जागा मिळणार, हे सर्वेमधनं पुढे आलेलं आहे असा अंदाज. त्यामुळे हे हादरलेले आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो की अभिषेक घोसाळकर याची जी हत्या झाली यांची, त्यामुळे वातावरण आणखी पालटणार आहे. उद्धव ठाकरे आज रश्मिताई ताबडतोब रश्मी वहिनी भेटायला गेल्या, त्यांचं सांत्वन केलं. आणि हे केल्यानंतर उदय सामंत प्रत्येक वेळी म्हणतायत की घरी बसणाऱ्यांना काय माहिती की फोटो कोण कोण काढून घेतं ते. किती राग, किती द्वेष, किती एकनाथ शिंदेची चमचेगिरी करताय उदय सामंत तुम्ही. उद्धव ठाकरे घरी बसलेत आज, ठिकठिकाणी जात आहेत. म्हणजे आंधळे आहेत का तुम्ही? धृतराष्ट्रात कोकणात गेले नव्हते का उद्धव ठाकरे? कित्येक ठिकाणी गेलेले आहेत ते उद्धव ठाकरे. घरी बसलेत काय म्हटलं तुम्ही? आणि त्याचा आणि फोटो, गुंडांच्या बरोबर फोटो तुमच्या नेत्यांचे आहेत, त्याचं तुम्ही चमचेगिरी करण्यासाठी एकनाथ शिंदेची त्यांची मर्जी संपादन करण्यासाठी त्याचा आणि त्यांच्याच पद्धतीने तुम्ही बोलताय आता की घरी बसणाऱ्यांना काय माहिती की कोण कोण तुम्हाला भेटायला येतं. आणि मातोश्रीवरती सुद्धा रीग लागलेली असते कार्यकर्त्यांची, नेत्यांची, वेगवेगळ्या नामवंतांची. तुम्हाला इतके फायदे, इतका मोठेपणा ज्या उद्धव ठाकरेंनी दिलाय, किती कृतज्ञ आहात तुम्ही उदय सामंत. काय म्हणायचं आहे, सभ्य आणि सुसंस्कृत असल्याचा आव आणून आज तुम्ही पत्रकार परिषदेत काय युक्तिवाद केला की तो मॉरिसचे सामनामध्ये फोटो येत होता, त्याचा गुणगौरव केला जात होता. आले असतील छापून, केला असेल काय उदो मला माहीत नाही, त्यांनी काय कातरानं दिले असेल. पण मूळ प्रश्न काय आहे, महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती बिघडली आहे ना. आज सरकार तुमचं आहे का नाही, म्हणजे जबाबदारी तुमचीच आहे. ही वैयक्तिक वैमनस्याची काय गोष्ट करता तुम्ही. हा मॉरिस, हा जो गुंड, याची गुंडगिरी ही तुमच्या काळात तो गुंड आणि त्याचे बॅनर्स लागले होते ना. तुमचे पोलीस काय करत होते, त्याच्यावर वॉच ठेवत होते का नव्हते. आणि सदा सरवणकर यांच्या पिस्तुलांना हवेत गोळीबार करण्यात आला, हा एकनाथ शिंदे सरकारच्या काळातच. त्यांच्याच काळामध्ये हे बोरिवली दहिसरचे आमदार प्रकाश सुर्वे, त्यांच्या चिरंजीवनी एका व्यापाऱ्याचं कोणाचं ते अपहरण केलं होतं. याचं काय, मग हे तुमच्या पक्षाचे लोक आहेत ना. तुमच्या पक्षाच्या एका आमदारांनी, त्या आमदारांनी धमक्या दिल्या पत्रकाराला, लाथाबुक्यांनी त्याच्या माणसांनी तुडवलं त्या पत्रकाराला. काहीही झालं नाही त्याच्यावर. कितीतरी गोष्टी सांगता येतील ज्या अतिशय गंभीर. संतोष बांगर हे जे दादागिरी करतायत, संजय गायकवाड छगन भुजबळांच्या पेकटात लाद घालून त्याला हाकला असं म्हणतात. काय करतायत तुमचे पोलीस? केस केली त्यांच्यावरती? अशा प्रकारची धमकी बोलणं किंवा अशा प्रकारची भाषा करणं, याच्यावर काही केस केली? अनेकांवरती अनेक प्रकारचे आरोप असताना सुद्धा काहीही होताना दिसत नाही. आणि तुम्ही उदय सामंत, तुम्ही काय म्हटलं की या मॉरिस आणि अभिषेकमध्ये तडजोड झाली. ही तडजोड कोणी घडवून आणली, म्हणजे त्यांना असं सुचवायचं की अभिषेक आधी आदित्य ठाकरेंकडे गेला होता त्यांना भेटायला. आदित्य ठाकरे यांना धक्का बसला होता त्याचा काही तासातच मृत्यू झाला. आणि आदित्यनी स्वतःच सांगितलं की मला भेटायला आला होता. आणि तो युवा सेनेचा पदाधिकारी, नगरसेवक, शिवसेनेचा एक मोठा नेता आहे, तो भेटायला आला. आणि त्यांनी जणू काय आदित्यनी ही तडजोड घडवली मॉरिस आणि अभिषेकच्या. म्हणजे अभिषेक याच्या हत्येमध्ये आदित्य ठाकरे यांचं नाव गोवण्याचा एक अतिशय वाईट प्रयत्न त्यांनी केला. आणि त्यांचा काहीही संबंध नसताना आदित्य ठाकरे, इथे संबंध काय येतो त्याचा. नंतर ते असं म्हणाले, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की याचा आमच्याशी काही संबंध नाही. आता नितेश राणे हे काय म्हणाले आणि काय तारे तोडत असतात तुम्हाला माहिती आहे. त्यांनी असं सांगितलं की आदित्यच्या गँगमधील हा अभिषेक होते, ज्याचा मृत्यू झाला आहे, ज्याच्या कुटुंबावर एवढे संकट कोसळले,
जे दुःखाच्या शोकसागरात बुडाले. आदित्य ठाकरेंची गँग आहे, त्यांच्यामधला हा मेंबर आहे. नंतर एक राऊत गँग आहे म्हणे, आणि हा मॉरिस हा म्हणे राऊत गँगमधला आहे, आणि या दोन गँगमधले हे वॉर आहे असं नितेश राणे म्हणाले. किमान कुठल्या क्षणी काय बोलावं, कुठल्या भाषेत बोलावं. अभिषेक घोसाळकरांच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये सहभागी होण्याची असतील ते दुसऱ्या पक्षातले, तिथे जाऊन त्यांचं सांत्वन करणं, त्यांना आधार देणं, या उलट अशा प्रकारची भाषा करणं. नितेश राणे म्हणाले की अगोदर कपडे फाडले जात होते, आता गोळीबार केला जातोय, गोळ्या झाडल्या जातात. आणि उदय सामंत म्हणाले गोळीबारापूर्वी घोसाळकर कोणाला भेटले होते. म्हणजे या सगळ्याचं खापं हे ठाकरे कुटुंबावरती टाकणं हे कोणाच्या इशाऱ्यानुसार उदय सामंत करतात. हे अर्थातच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण आहे, ज्यांच्या वाढदिवसाचे बॅनर्स म्हणे टाइम्स स्क्वेअरमध्ये म्हणजे परदेशात लागलेले होते म्हणे. त्यांच्या वाढदिवसाचे बॅनर्स, किती लोकप्रियता आहे त्यांची, प्रचंड लोकप्रियता आहे. सर्वसामान्यांचा हा नेता आहे, प्रचंड लोकप्रियता. आणि आज त्यांनी सांगितलं की आम्ही कशी गुंतवणूक आणलेली आहे, कसा आम्ही रोजगार आणतोय, कशा अनेक योजना आणलेल्या आहेत, हे सगळं ते सांगतात. पण त्याचवेळी मूळ प्रश्न काय आहे की एकनाथ शिंदे, तुमच्या काळामध्ये मी तुम्हाला सांगतो की तुमच्या काळामध्ये तुमच्या अनेक कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना आपल्याकडे फोडण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्याचं, धमक्या देण्याचे सुद्धा प्रयत्न केल्याचे आरोप होत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शाखा ताब्यात घेण्याचे प्रयत्न झालेले आहेत, हे आपल्याला माहिती आहे. अनेक शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्याचे प्रयत्न झालेले आहेत. तुमच्याच काळामध्ये बारसू रिफायनरीला विरोध करणाऱ्या एका पत्रकाराची तुमच्या कारकिर्दीत तुम्ही मुख्यमंत्री असताना हत्या झालेली आहे. तेव्हा तुम्ही काहीही सांगू नका. एकनाथ शिंदे, अजितदादा आणि फडणवीस यांच्या सरकारच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती धोक्यात आलेली आहे. आणि या प्रकरणामध्ये आता तुम्ही आणि राजकीय संस्कृतीचं तर एन्काउंटर झालाच आहे. सर्व पक्षाचे नेते ज्या पद्धतीने बोलत आहेत बघा तुम्ही. शरद पवार कुठल्या भाषेत पूर्वी बोलायचे, बाळासाहेब ठाकरे त्यांच्यावर टीका करायचे, पण इतकी खालची पातळी कधीच गाठली गेली नव्हती. विलासराव देशमुख होते, इकडे शिवसेनेचे अन्य नेते होते, कधीही अशोक चव्हाण असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, यांनी अशा प्रकारची भाषा कधीच केली नाही. भारतीय जनता पक्षाच्या पूर्वीच्या नेत्यांनी अशा प्रकारची भाषा केली नाही. पण देवेंद्र फडणवीस, तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी अतिशय खालवली ते तुम्ही जवळ. एकीकडे शिव्या देणं चालू आहे. सुषमा अंधारे असतील, सुप्रियाताई सुळे असतील, यांच्याबद्दल गलिच्छ भाषा सत्ताधारी पक्षातल्या लोकांनी वापरली. आणि मी असं म्हणत नाही, विरोधी पक्षातल्या सुद्धा काही लोकांनी आक्षेपार्ह भाषा वापरली. पण आज सत्तेमध्ये तुम्ही आहात एकनाथ शिंदे, अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस. माझ्या मते महाराष्ट्रातली एकूण गुन्हेगारीची परिस्थिती गंभीर आहे हे लक्षात घेतलं तर देवेंद्र फडणवीस, तुम्ही राजीनामा द्या. नैतिक जबाबदारी तुम्ही घ्या. कारण तुमचा पक्ष लालबहादूर शास्त्रींनी कसा राजीनामा दिला हे सतत सांगतो. आणि मी तुम्हाला सांगतो, रेल्वे अपघात झाला त्यात लालबहादूर शास्त्रींचा काहीच हात नव्हता. पण त्यांनी नैतिक जबाबदारी घेतली आणि त्यांचं असं म्हणणं होतं की मी राजीनामा दिल्यामुळे रेल्वे सुरक्षा यंत्रणा, रेल्वेतले अधिकारी अधिक जबाबदारीने काम करतील, म्हणून त्यांनी राजीनामा दिला होता. सी.डी. देशमुख यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी राजीनामा दिला होता. देवेंद्र फडणवीस, तुम्ही जर म्हणता मी नैतिकतेचं राजकारण करतो, मी स्वच्छतेचं राजकारण करतो, मोदीजींच्या पद्धतीने मी राजकारण करतो, स्वच्छ राजकारण करतो, मी रामाला मानतो,
मी मर्यादा पुरुषोत्तम रामाला आदर्श मानतो. हे आदर्श राज्य अशी आमची इच्छा. असं जर असेल तर रामाप्रमाणे रामावरती जेव्हा प्रश्नचिन्ह कोणी सीतामाईने आणि असे प्रश्नचिन्ह जेव्हा उपस्थित झाले तेव्हा रामाने काय केलं होतं आपण बघा. आता तो राम आणि सीतामाईचा प्रश्न आता नाही, तो बाजूला ठेवून माझं म्हणणं असं आहे की मर्यादा पुरुषोत्तम राम हा आदर्श आपला सगळ्यांचा होता, आपला लाडका देव होता. आणि महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये रामराज्य आणण्याच्या घोषणा होत असताना महाराष्ट्रात जर रावण राज्य येत असेल आणि देशामध्ये सुद्धा त्या दिशेने प्रयत्न सुरू असतील तर ते रोखणार कोण. आणि निवडणुका प्रत्यक्ष आल्यावरती किती रक्तपात होईल, किती वैमनस्य राजकीय पक्षांमध्ये एकमेकांच्या, आणि ते वैमनस्य वाढण्यासाठी आणि ही फोडाफोडीचं राजकारण केल्यामुळे भाजपने जे फोडाफोडीचं दादागिरीचं दहशतीचं राजकारण भाजपने आणलं त्याचा हा परिपाक आहे. आणि आता याची जबाबदारी शिंदे सरकारला घ्यावी लागेल. इतका उद्धव ठाकरेंचं सरकार असतं तर राष्ट्रपती राजवट आणा, बडतर्फ करा, यांना तुरुंगात टाका, त्यांना तुरुंगात टाका, अशी मागणी खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच केली असते. तेव्हा देवेंद्रजी तुम्ही राजीनामा द्या, एकनाथ शिंदे आपल्या चुका स्वीकारा आणि महाराष्ट्रामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी जे जे करता येईल ते करा. आणि गुंडांना कवटाळण्याचं थांबवा. गुंडांना दहशत वाटली पाहिजे आपली. गुंडांना आपला माणूस आला, आपला नेता आला असं वाटतं कामा नये, हे लक्षात घ्या तुम्ही. आज इतकंच मी सांगतो आणि पुन्हा एकदा आवाहन करतो, हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा चॅनल सबस्क्राईब करा, शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा. मी इथेच थांबतो. नमस्कार.